धुळे शहरात गॅस टंचाईचा भडका उडालेला असून एका गॅस एजन्सी बाहेर चक्क SRPF जवान आणि नागरिकांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यावर हा राडा झालाय। या राड्यात एका जवानाला गंभीर मारहाण करण्यात आली आहे, तर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून आता पोलिसांच्या पहाऱ्यात या ठिकाणी गॅस वितरण सुरू करण्यात आले। आम्ही सकाळी 7:30-8 वाजेपासून इथे लाईन लावून उभे होतो आणि गॅसची गाडी इथंच उभी होती, म्हणून आम्हाला वाटलं इथं वाटप होईल। त्याप्रमाणे आम्ही लाईन मध्ये घुसत चाललो, परंतु त्यांचा जो एक इन्चार्ज कर्मचारी होता, आमचा एक पोलीस कर्मचाऱ्याला माहित नाही, तो ड्रेसवर नव्हता, म्हणून त्याला विचारलं, बाबा रे तू बाजूला हो, एवढंच बोललं त्याला। त्यांचे 4-5 कर्मचारी उठून त्या माणसाला इथे जमिनीवर लोळून खूप मारहाण केली। ते कर्मचारी दुसरे बाहेरचे कोणते होते, त्यांचे ग्रुपचे माझे जे बसतात। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिणाम आता धुळ्याच्या थेट गॅस एजन्सीवरती आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅस एजन्सी बाहेर गॅस मिळवण्यासाठी नागरिकांची गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे आणि काही वेळापूर्वीच याच ठिकाणी गॅस मिळवण्यावरनं मोठ्या प्रमाणात राडा झालेला होता। याच ठिकाणी ही सर्व मारहाण झालेली होती आणि आता या सर्व प्रकारानंतर पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि पोलिसांच्या निगराणीमध्ये आता हे सर्व गॅस वितरित करण्यात येत आहेत। आपण जर बघितलं तर गॅस एजन्सीचा बाहेर गेल्या काही वेळापूर्वीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडा झालेला होता आणि गॅस मिळवण्यावरच हा सर्व राडा झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। त्यानंतर आता पोलीस प्रशासन या ठिकाणी घटनास्थळी तात्काळ दाखल झालेलं आहे आणि घटनास्थळी आता पोलीस प्रशासन दाखल झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा देखील पोलीस प्रशासनातर्फे तैनात करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या निगराणीमध्ये आता ही संपूर्ण गॅस वितरणाचा हा जो सर्व कार्यक्रम आहे या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळत आहे। पुढील वेळामध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती वाढत जाणार।